निलमा निलमा म्हणजे निंबाळकर लक्ष्मीदेवी मालोजीराजे म्हणजे दुकानाचं नावच तुम्ही निलमा ठेवलंय. राणी साहेबांचं नाव आहे. राणी साहेबांचं नाव आहे. राणी साहेबांनी आमच्या वडिलांना मुलाप्रमाणे प्रेम दिलं होतं, मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. त्यामुळं आमचं जी घर आहे ती रामराजेंच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यात छत्राखालीच राहणार आणि राजघराण्याचे आमचे जुने संबंध आहेत. तसे तुमचं स्वागत आहे. काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये. नमस्कार मंडळी, फलटणमध्ये संपूर्ण फलटण नगर परिषदेचा आढावा घेत असताना राजकारण तापले, निवडणुका तापली. 20 तारखेला येत्या मतदान आहे आणि याच माध्यमातून रात्रीचे वाजले 8:30 आणि आपण घेत आहोत फलटण नगरीचा आढावा. कशा पद्धतीने घेतला फलटण नगरीचा आढावा, आपण थेट पोचलो या सुपर मार्केटमध्ये आणि कशा पद्धतीने इथं आपल्याला एक बाबांचं दुकान दिसतंय, निलमा एंटरप्राइजेस. नमस्कार. नमस्कार. आता तुमचं वय झालंय, राजकारण तुम्ही हे फलटणचं जवळनं पाहिलंय आणि काय वाटतंय तुम्हाला, दोन्ही निंबाळकर आता एकमेकाविरोधात आहेत? तर परिस्थिती सांगायची तर दोन्ही नाईक निंबाळकर हे आमचे परिचयाचे, दोन्ही नाईक निंबाळकर हे आमचेच आहेत. पण आमचं जी घराणं आहे, आमचं घर आमच्या पंजोबापासून राजघराण्याशी एकनिष्ठ आहे. आता आम्हाला निलमा म्हणजे निंबाळकर लक्ष्मीदेवी मालोजीराजे म्हणजे दुकानाचं नावच तुम्ही निलमा ठेवलंय. राणी साहेबांचं नाव आहे. राणी साहेबांचं नाव आहे. राणी साहेबांनी आमच्या वडिलांना मुलाप्रमाणे प्रेम दिलं होतं, मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. त्यामुळं आमचं जी घर आहे ती रामराजेंच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यात छत्राखालीच राहणार आणि राजघराण्याचे आमचे जुने संबंध आहेत. नाईक निंबाळकर दोन्ही आमचे आहेत. फक्त आमची एकच इच्छा आहे की फलटणचा चांगला विकास व्हावा, बाजारपेठ सुधारावी, एक पाण्याची सोय, परत रस्त्यांची सोय ही चांगली व्यवस्थित व्हावी. जनरलमध्ये जी बेसिक सुविधा आहेत ती चांगल्या व्हाव्यात. बाकी आपली काही अपेक्षा नाही. किती वर्षाला व्यवसाय करताय तुम्ही? ही इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय किती वर्षाला करताय? इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय 74 सालापासून आमचं निलमा ही जवळ 50 वर्ष होऊन गेले. 50 वर्ष होऊन गेली. तुमच्या दुकानात एक जुना ठेवा दिसतोय, फोटो बघतोय आम्ही. काय या फोटोची खासियत काय सांगाल आम्हाला या फोटोमध्ये? ही मालोजीराजे ज्यावेळेस इलेक्शनला उभे राहिले होते त्यावेळेस मेटकरी गल्लीमध्ये त्यांचे प्रचारार्थ एक सभा झाली होती, त्यावेळेचा तो फोटो आहे. तुमचे कुटुंबीय कुठं आहेत का या फोटोमध्ये? वडील आहेत माझे. कुठं आहेत ते? हे वडील आहेत. हे वडील आहेत. अब्दुल बालेखान मेटकरी. ही शेख सर आहेत, म्हणजे किंग सर म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते सर आहेत. हे आमिर खान मेटकरी आहे, हे कोतवाल आहेत आणि मला बाकी ही MD मेटकरी आहेत. बाकी माझ्या म्हणजे नावं लक्षात येत नाही, पण ह्यातले आता सध्या बहुतेक कोण आहेत नाही, सगळे वारले. हो. किती सालचा फोटो असावा अंदाज तुम्हाला काय वाटतंय? 60 नाही 60 एक वर्षापूर्वीचा असावा. तुम्हाला काय वाटतंय, पहिलं राजकारण आणि आत्ताचं राजकारणात काय तफावत आहे? पूर्वीचं राजकारण म्हणजे लढत जी व्हायची ती म्हणजे मैत्रीपूर्ण असायची. आता थोडी जरा त्यात चढावड झालेली ती नाही पाहिजे. मैत्रीपूर्णच लढत व्हायची आणि एक आहे की बेसिक म्हणजे जनतेचा विकास व्हावा ही डोळ्यासमोर ठेवून राजकारण व्हावं. बाकी आपण नाही काय ज्यादा सांगू शकत. नायकांनी राजकारणाच्या ह्याच्यात खरं म्हणजे बोलूच नाही ही माझी अपेक्षा आहे, कारण सगळे आपलेच आहेत. आज ना उद्या काय झालं, इलेक्शन पुरतं असतं, नंतर आम्हाला रोज एकमेकाची तोंड बघायची आहेत, एकमेकाशी व्यवहार करायचे, मैत्रीपूर्ण सगळं असावं. व्यवसायात मैत्री. मैत्रीपूर्ण आमचे सगळे आपलेच आहेत. आता तुम्हाला सांगितलं निलमा ही बेसिक हे असल्यामुळं निलमा म्हणजे थोडक्यात निंबाळकर लक्ष्मीदेवी मालोजीराजे त्यांच्याच तुम्ही नावाने हे दुकान चालू केलं. हा, वडिलांनी चालू केलं होतं. वडिलांनी चालू केलं होतं आणि तेव्हापासून हा तुमचा व्यवसाय आहे इलेक्ट्रॉनिकचा? हा, पूर्वी थोडं हॉटेल चालवलं होतं 10-15 वर्ष, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिकचं केलं, पुन्हा इलेक्ट्रॉनिकचं केलं. आपल्या बरोबर ज्येष्ठ बाबा होते, त्यांनी कसं सांगितलं की या दुकानाचं नावच राजघराण्याचं देण्यात आणि निलमा म्हणजे निंबाळकर लक्ष्मीदेवी मालोजीराजे आणि याच माध्यमातून या बाबांनी आपल्याला सांगितलं. बाबा तुमचं नाव काय? मला हाफिज अब्दुल मेटकरी उर्फ बाबा. बाबा म्हणतात मला. हाफिज अब्दुल मेटकरी म्हणजे थोडक्यात हे मेटकरी गल्लीतले बाबा दिसतात आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती त्यांनी कशा पद्धतीनं राजकारणाचा वाढता आणि चढता क्रम सांगितला
थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेतली पहिलं राजकारण आत्ताचं राजकारण कशा पद्धतीने हा फरक आहे त्या बाबांनी आपल्याला दस्तूर खुद्द त्यांच्या दुकानातून थेट सांगितला. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, फलटण.